नमस्कार. आपण बघत आहात उमेश 24 चॅनल. अमरावती शहर गुन्हे शाखेने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध कडक कारवाई करत एक देशी कट्टा आणि 6 जिवंत कारतुसे जप्त केली आहे. या प्रकरणात पवन उर्फ क्षितिज सुनील लोणारे, वय वर्ष 21, राहणार रद्दीपुरा, चपराशीपुरा, अमरावती, याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार शहरात अवैध शस्त्र बाळगण्याविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की पवन लोणारे हा देशी बनावटीचा कट्टा घेऊन फ्रेझरपुरा हद्दीतील डेंटन कॉलेज ते वडाली पूल मार्गावरील रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या मोपेटवर थांबला आहे. माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची व मोपेडच्या डिक्कीची झडती घेतली असता एक देशी कट्टा आणि 6 जिवंत कारतुसे आढळून आली. चौकशीत आरोपीने हे शस्त्र ढग्या चव्हाण, राहणार निमखेडी, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली. या प्रकरणातील ढग्या चव्हाण हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी 35,000 रुपये किमतीचा देशी कट्टा, 6,000 रुपयाची 6 जिवंत कारतुसे, 15,000 रुपयांचा मोबाईल आणि 1 लाख रुपयांची मोपेट असा एकूण 1,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके, श्याम घुगे, रमेश धुमाड, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली महेश इंगोले, गजानन सोनुने तसेच गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पडली. अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल.